चला. अय शोपीस कुठं? तुम्ही कोण विचारणार आहे मला कुठं? नवरा आहे नवरा. नवरा होते, आता नाहीये. होते हा म्हणजे मी तिकडे गेलो ना सगळंच नातं संपलं का? हा का? तुमच्यासाठी नवस केला, तुमच्यासाठी उन्हात आता तिकडे वैरण घेऊन गेले गोशाळेत, ते नाही आठवत का? हा, नवरा तिकडे गेला, सुनी सोनी लागती का? अरे मी फाटक्या चपला घालतोय. मग मी काय करू? उपकार करताय माझ्यावरती फाटक्या चपला घालून? हा, नाही सुनी लागते ना गोड. मला खोटं बोलून तिच्याकडे जायचंय ना. इथून पुढे तुम्हाला शेवटची वॉर्निंग, माझ्या मध्ये मध्ये करायचं नाही. मी तुमची बायको नाही, तुम्ही पण माझा नवरा नाही. तुम्हाला जसं वाटन तुम्ही वागताय ना, मी पण मला जसं वाटन तसं वागन. 7 फेरे घेऊन लग्न लावलंय. तुम्हाला ऐक किंमत त्याची, मी का ठेवू? किंमत आहे का माझी? तुम्हाला ऐक किंमत. तो या वैतागाने मी निघून गेलो. तुम्हाला ऐक किंमत. त्या बाईमुळे किती वेळा संसार मोडलाय आपला. तुम्हाला किंमत नाही ना. माझ्याकडून कसली अपेक्षा अरे त्या करता? बाईचं कशाला परत का? नाही तिच्या घरात घुसून बसत होते, आता गेले नव्हते का? अरे मग म्हणजे तुम्ही केलं तर गोड आणि आम्ही केलं तर पाप, असं का? आणि हे परत असे टी शर्ट आणि मी पॅन्ट घालाय. घालीन, याच्यापेक्षा बारके कपडे घालीन. काय करणार वाकडं माझं? अरे तू बायको आहेस. बायको होती, समजलं ना? ठेका नाही घेतलेला मी एकटीने. किती मी चाललंय ना माझ्या मध्ये मध्ये 4 महिने कुठं गेलो नाही तर एवढा आवाज पावर चढला. पहिले किती बिल्ला मांजरांनी गप बसत होती. अरे म्हणलं का गप, का रे म्हणलं का गप. मला वाटलं माझा नवरा सुधारला, पण मला काय माहित कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वकडं. मी चालले, काम करून घ्या. काम करून घ्या. हा मग काय? तो करायचे सगळे काम. ठेका नाही घेतला एकटीने संसाराचा, समजलं ना? लग्न दोघांनी केलं होतं ना, मग आता दोघांनीच काम करायची. लग्नात तर लय बिल्या मांजरी खाली मान घालून बसली मला होती. पण माहिती होते बिला बॉक काय म्हणून. मला काय माहित अगोर राखणार आहे पुढे जाऊन. हा, अगोदर माहित असतं ना तर तिथेच बस फेकून तोंडा फेकून निघून गेलो असतो. मला पण माहित असतं, मग काय मी तुमचे काय हाजी हाजी केलं असतं का? हा, माझ्या मध्ये करायचं नाही. माझं एवढं वाकडं कोण नाही, लक्षात ठेवायचं. माझ्या नादी लागायचं नाही. मी काही करीन, मी कुठेही जाईन, काही करीन. मला फक्त अडवून दाखवायचं. आता जा तू, मी बघन. मी जातो सुनीकडे. मग तुम्ही काही करा, मला काही घेण देण नाही आता. काही म्हणजे हे बघा, मंगळसूत्र आहे का? आहे का? ते कुठं आहे? सोडलं. सोडलं? हा, अरे ते दागिना माग माग मागून बोला आणि आवाज खाली, आवाज खाली ठेवून बोला. अरे तो दागिना असतो, स्त्रीचा दागिना असतो ते मंगळसूत्र म्हणजे. दागिना हा का? आणि आमचा दागिना फिरतोय दारोदारी, घरची पुराणा दारची पुराणा त्याला. आणि हे कुठं चाललंय चॉंग घालून? मी हॉटेलला चालले. हॉटेलला? हो, काय हॉटेलला? माझा बर्थडे, समजलं? बाय. तुझा बर्थडे? आईला हिचा बर्थडे तर पुढच्या महिन्यात. हे सॉंग आताच कुठं चाललंय? काहीतरी ऑटोमॅटिक दिसतंय. चला. हो मालकीन, काय रे? कुठं चालले हे कपडे बिपडे काय असो? माझा बर्थडे ना, मग ते Birthday? हॉटेलला. कधी आज? काय रे? पैसे बघत होतो. पण तू कुठे सध्या कामाला? सध्या कुठंच नाही, असंच एक 2-4 दार घेतो, खातून हिंडतो. पण हे काय ईद सारखे कपडे घातले? काय आलं मग येत होतो रस्त्याने, हा 2 नवरा बायको हाणामार चालल्या त्या. हा, त्याने शर्ट काढला दिला फेकून, हा. तात्काळ उचलला घातला, मला बी नव्हता. तुझं बरं आहे, इकडचा नाही तिकडचा नाही, मध्येच अडकलाय. बस बस बस. हा, चल जाऊ का मी? मी आहे ना बर्थडेला आहे ना तयारी करतो, पैसे नाहीत, हा. पैसे आणतो कुठून तरी. कोंबडं कापू आपण बर्थडेला. तू हा. आणि कोंबड हा, स्वतः भीक मागून खातोय आणि तू कोंबड कापणार? आपल्याशी म्हटलं बस का. बरं आपलं लग्नच काय आलं मग? गप रे, तुला काय लग्नात चाललंय? इथं माझं काय चाललंय, तुला कुठे लग्नात चाललंय? लग्न करणार आहे का नाही? ते कोंबड. कोंबडं तर आणतोच मी. हा, मग बोलू आपण. हा, मग लग्नाचं ते कोंबड आणल्यावर बोलू ना. हा चालतंय. हा, मग कुठे येऊ कोंबड्या घेऊन? मळ्यात ये ना. मला देऊ का? हा हा, चालतंय. हा, जा एकटं चाललं का? जा ना. मी येऊ का सगळं? नको, मग मी दुसरं काम करून येते, तू जा. मग मी कोंबडे घेऊन येतो. हा जा. जाऊ का मग? हा, भिकार दुसऱ्याचे कपडे घालते, मला कोंबड्याच्या गप्पा करते. पारू, पारू कुठे गेली? पारू, किसका रास्ता देखे ए दिल है सौदाई. पारूचा रस्ता पाहतोय मी, पण ही अहो तुम्ही इकडे काय करताय? अगं 100 वर्ष आयुष्य आहे तुला, 100 वर्ष आयुष्य. काय? आता मी ना तुझीच आठवण काढत होतो. अरे ना मला एक गाणं पण सुचलं. कोणतं? प्रिय जगू
कसा तुझ्या विना मी राणी ग तुझीच जिंदगीच आणि वाणी ग तू येईना प्रिय. खरं सांगताय का हो? मग मी काय खोटं ए 4 होते 3च कस काय तुझ्याकडे एक काय एक नाही खाली काय पडलं ते? का? नाही आवडे तुझ्यासाठी आणले होते. होय. हा हा अहो मला वाटलं तुम्ही रुसून कुठं फिरताय काय म्हणून मी तुम्हाला बघत होते. किती वेळची शोध होते, किती आवाज दिले तुम्हाला. रुसून मग मी हा तुझ्यावर नाही ए अजिबात नाही. मी कधी आता तुझ्या रुसणार आहे का हा? भारी आहे ना म्हणजे माझं न रुसणं हे भारी आहे ना. तुला काय वाटलं आवळा म्हणतोय बाई मी नाही म्हणजे आवळा पण भारीच आहे आणि मी रुसत नाही ते पण भारीच आहे मला कळलेलं आहे की नाही. हा. हो पण मग. मला एक सांगा, हा, हा. तुम्ही लयच मला मास्क पालीच नका लावू बर का. नाही लावत नाही हा. लावत हा. तुम्ही कधी जाणार आहे नोकरीवर? नोकरीवर जाणार आहे मी हे बघ एकतर आहे ना नवऱ्यांनी नोकरीवरून लवकर घरी यावं म्हणून बायका तळ करतात आणि मी नोकरीवर कधी जाणार ह्याच्यासाठी तू हे जरा गणित बरोबर बसत नाही का? त्या भवानीच्या सोबत जे गुलू चाललेले ना म्हणून हे सगळं घडलंय. नाहीतर कोणाच्या बायकोला असं वाटन की नवरा जावं म्हणून नोकरीवर. कशाला असं मध्ये मध्ये आणती का त्या पारूला हा काय संबंध आहे का मी घेऊन पारी म्हणायचं तिला, पारू नाही. पारू हे प्रेमाने असतं. पारी. केस नीट कर ना तुला जा. असं वळवळ झाल्यावर खाज नाही येत का? अगं बसा तुम्ही लय त्या भवानीचा नाच सोडायचा तुम्हाला अरे बा- सांगते. मी जाणार आहे बर का त्या पारीला सोडून जाणार आहे बर का मी पण अजून आहे ना 2-4 दिवस राहू दे जरा गावामध्ये फिरू दे जरा इकडून गेल्यानंतर मग मी काय येतोय व्हाय लवकर म्हणून थोडस राहू दे फिरू ती दे. जर कधी दिसली तिच्यासोबत बोलायचं नाही. ती हटकून तुमच्या सोबत बोलन. हा, हा. बोलायचं नाही. ऍट! हा हा, आधी मस्त तुम्ही काय 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 नाही नाही जे ना? काय झालं ते हा. विसरून जायचं. हा. मी तुम्हाला त्या गोष्टींविषयी तुम्हाला मी माफ केलेलं आहे. केलेलं आहे ना हा तर परत त्या गोष्टी करायच्या नाही. समजलं काय? हा 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 चला आता घरी जेवायला. जेवायला काय केलंय जेवायला तू अंड्याची पोळी. हे बघ मला आहे ना ते अंड्याची पोळी चिकन मटन हे असले काय प्रकार आवडत नाही मला आहे ना शुद्ध शाकाहारी लागत आधी किती आवडायचं तुम्हाला. मला आवडायचंच नाही मी कधी खाल्लंच नाही मला आवडतच नाही ते मी उगा बळ बळ खायचं होते माझं ऐक आता एक काम कर तुझा काहीतरी व्हेज शाकाहारी बनव हा. मी आहे ना जरा इकडे जरा फिरून आलो आवळा आवळा घेऊन येतो ना तुला हा घेऊन या. हा हा. किलो बरोबर आणू का भारी लागत. हा ना? धर हे पण घेऊन जा धर. जाऊ का मग मी आता या बाय बाय बनवते जेवायला येऊ का? बर बर आलो आलो हा काय राव ही पारू केव्हाचा फोन लावतोय मला म्हटली मी येते तुमच्याकडं आणि अजून काही यायला तयार नाही अरे किती वाट बघायची या माणसानं हिची वाट बघता बघता आमचं म्हैस आली आणि काहीतरी खोटं कर अगं अरे वा काय चिंचेचा पाला खाती का मला खूप आवडतं. चिंचेचा पाला हम्म. लाव ना असाच हा दर का हे बघ, का ना का अगं मज्जा केली गंमत लगेच तुला राग येतो बाबा लगेच राग येतो बाई बरं ऐक ना तू मला फोन केला ना मला लय आनंद झाला काय करायचं सांग बरं हॉटेलला जायचंय. हा हम्म. हॉटेलला जायचं बरं जाऊ आपण हॉटेलला जाऊ मस्त की मजा करू तुला काय पाहिजे ते खाऊ हा बरं का ऐक ना मी काय म्हणतो आता आपल्याला आहे ना असं आहे ना असं चोरून चोरून भेटणं ना आता शक्य होणार नाही का? अगं आता मला ना 4-5 दिवसांनी ना हा. परत माझ्या नोकरीवर जावं लागणार आहे तर ऐक ना आता काय माझी एक थोडी हा. छोटीशी रिक्वेस्ट आहे हा. पाहिजे तर आहे ना मी तुझं रिटर्न तिकीट पण काढन तू येशील का मला तिकडे भेटायला हा तिकडे तू आली ना मग मस्त पैकी तुला असं मल्टिप्लेक्स नाही का ते थिएटर आहे ना हा 2-2, 3-3 मजले असे असतात एका थिएटरमध्ये 4-4, 5-5 पिक्चर एका हा. टायमाला लागतात असतो भारी भारी ना एक पिक्चर संपला की दुसऱ्या पिक्चरला दुसरा संपला की तिसऱ्याला संपला की लगेच खायला परत जाऊ त्या पिक्चरला येऊन बसायचं आपण हा? येईन ना येईन ना. येईन तसं ना. पण माझं कोण मालक आहे आता. मी नाराज आहे पण तुझ्यावर. मी माझ्या काय 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 बोलबो काय बोलबो काय काय बोलबो तू माझं कौतुकच नाही केलं. कौतुक माझा ड्रेस अरे वगैरे. हा, हा. ऐक ना या गडबडीत काय झालं माहिती का तुझी वाट बघत होतो तुझी वाट बघता बघताय ना आमचं आलं रोड रोलर आला होता का दिवसा? काय म्हणती माहिती का मला म्हणती चला मी तुमच्यासाठी जेवण करू कसं बस कटवलं मला अशी तंतरली ना माझी पण तू मी- चालला ना त्याच्या आता? नादात आहे ना तू इतका भारी शर्ट घातलाय टी शर्ट घातलाय ना त्याच्यावर माझं लक्षच गेलं नाही एक नंबर भारी दिसती बरं का एक नंबर अशी एकदम असं चेरी सारखी छान छान एकदम टवटवीत दिसती तू गाणं गाणं येतं तुला लय भारी. गाणं गाणं तर तू म्हण ना एखादं गाणं मी माझ्या कसं म्हणू? मला म्हण मला लय आवडतं कसं म्हणू बरं सांग बरं. गाणं गाणं, गाणं गाणं गा- हा. मोहब्बत की नहीं जाती मोहब्बत मोहब्बत हो जाती है मेरे यार मेरे यार. बस बस. अगं तुला गंमत सांगतो आपण
आपण तिकडे आलो ना, एक मिनिट काहीतरी पडलं हे वरचं घाण पडले ऐक ना, आपण तिकडे गेलो ना, तिकडे गेल्यानंतर ना तिथं मस्त ना डिस्को बिस्को डान्स बिन्स असं पाहिजे तसं मजा करू, एकदम भारी ड्रेस बीस घालून. हळूच हळूच कुणी ऐकन. मला तर असं वाटायला लागलंय आता इथं थांबायलाच नाही पाहिजे. हा, 2-4 तू दिवस जाशील हा. आणि तुझी बायको हाय खाली काय माझ्या नवऱ्याकडे जायला आणि माझा नवरा तिच्याकडे जायला. मग आता त्या काय करायचं? सत्वीने तर सगळं वाटोळ केलंय. मग तुझ्या नवऱ्याला दे ना कुठेतरी पाठवून दे ना, ते कुठे पाठवतो बाबा? घेतलं ना त्याचे नाव घोडा घेतलेला दे ना, सुपाऱ्याला दे ना पाठवून, आता सीझनच नाही तुझी तरी. बायको सुधरून देणार माझ्या नवऱ्याला. मग आता मी काय करू? मग मी काय करू? हा, तुला अक्कल पाहिजे ना. मी काय करू आता? मग अशी काय? हानली पाहिजे ना. हा. हा, हा, तुझं तिथं नाही जमत. नाही मला आहे ना तसं हाना मारे हा, जमत अशी नाही. हानली पाहिजे तिला, अशी सुजुस्तोपर्यंत घरात बसली पाहिजे. बरं ऐक ना, आज हे काय सुजवणं बिजवणं आपण बाजूला ठेवू, चल जाऊ आपण मस्तपैकी खायला जाऊ. हा मला भाण्याकडे जायचंय. कशाला? ते माझा बर्थडे, त्याला सांगितलं हा. ते कोंबडी बिंबडीची तयारी करणार आहे तुझं बड्डे काय? म्हणायला. त्यांनी ऐकलंच नाही पूर्ण. अच्छा, मग तुला कोंबडी खायची तल्लब झाली म्हणून केलं काय हे? तेव्हा मी तुमच्यासाठी कोंबडी करतो मालकीन बाई. हा, हा. म्हणलं कर, तेव्हा कुठं आणू म्हणलं मळ्यात आण. मी अरे चालले तिकडं. अरे, तुमचं बायांचं भारी कोणाला येडच गाडत येतं तुम्हाला. गमत. बरं मग जाऊ का मी माझ्या वाटेने? तुझा हा, चल. मी काय करतो, आवळी घेऊन जातो जरा, तिला दाखवतो, म्हणजे तेवढी ती फ्रेश होऊन जाईल, है की नाही? बरं बरं, आवळे घेऊन जा, कॅन्डी घेऊन जा, कॅडबऱ्या घेऊन जा. नाही एवढा वेळ नाहीये ना, मी सगळं तुझ्यासाठी करणार आहे. चल. मी तिला फक्त बाय. आवडा ते घेऊन बाय बाय बाय. मोहब्बत की नहीं जाती, मोहब्बत हो जाती. चला. पाणी किती खोल गेलं राव, लय पाणी आता कमी पडलंय. पाणी लय होतं पहिलं होतं पण आता पान कळत नाही, त्याला काय करणार आहे आता? पान कळ झाले काय एरीतलं पाणी बघा आता काय पाणी बघतोय हा, लय खोल गेलं राव. पाणी गेलं. उडी मारून बघू किती खोल आहे. नको. निघता येईन का पण वर? आहे ना, दाव आलो असतो हळूहळू चढून. नको का? पाय बी मोडा बरं मी काय म्हणतो माहितीये का, आमचे मालकीन माहिती ना तुम्हाला, पारोबाई. हा, तिचा आहे ना वाढदिवस आहे आज. हा, कोंबडं कापायचं पैसेच नाही, जरा वर्गणी गोळा करतोय मी. तुम्ही द्या बरं पैसे मला. असते ना, असतील खिशात असतील बरोबर. कोणाचे वाढदिवस घालतो? हा, आपलं तर कामच तसं असतं. असं का? हा. कोणाचे वाढदिवस घालतो? तुमचा बी वाढदिवस वर्गणी गोळा करेन मी, घाबरू नका असं तुम्ही. करणार आहे हा. का? काय दुसरं चांगली काय? मोठी नोट काढा, मोठी. तुमच्या बी वाढदिवसाला आहे ना, हा. वर्गणी गोळा करेन, घाबरू नका अजिबात. काढा नोट, काढा मोठी चांगली जरा. वर्गणी करूनच वाढदिवस हा, घालणार. हा, निघली 100ची निघली. हा, आहे बस ना. बस बस बस. परत आणणार का? तुमचा बी वाढदिवस करणार मी. काला आपण आता आमच्याकडे बी आता 50 50 आहे का? मग काय आता 100. 100 तर नाहीच म्हणा. तर 150 कोंबडी बी नाही यायची. आता तेवढ्याचे त्याची आता मग बरं, बघतो अजून दुसरीकडे गावात अजून बघतो. हा. रस्सा बिस्सा उरला कोंबड्याचा तर आणीन तुम्हाला मी. हा, संध्याकाळी बरं बरं बरं. येऊ का मग? त्याच्यात काही नाही आणणार का? नाही, हाडकं जर उरले तर ठीक आहे, पण नाही उरले तर मग रस्सा आणीन थोडा. बरं, नाही तर बघ, मग नसलं तर राहू दे मग. नाही नाही, आणीन येऊ का मग? हो, ये. असं जातो येऊन माग. हा, मागं जा मग आता. थोडं जपून जाऊ आपण. हा, नाही मी नाही घाबरत. डंटडंग. राग तू आलो ना तुला भेटायला. अरे ते आमचं चटाळ कुठे गेलंय बाहेर, काय पॅन्ट आणि शर्ट घालून, माझी बायको. होय हा, काय झालं तिला? काय झालंय, मला म्हणले आता माझ्याकडे यायचं नाही, काय नाही, मी तुझी बायको नाही, तू माझा नवरा नाही. का वारा घुसला का तिच्या अंगात? काय तिला काय झालंय काय नव्हती, पॅन्ट घातली अशी टाईट, टी शर्ट घातलाय. हेच चाललं होतं जेव्हा तुम्ही नव्हते ना इथं, हेच करत होती जेव्हा तुम्ही नव्हते. जीन्स टॉप काय घालायची, काय नखरे करायची, हा असंच माझा नवरा फितवला तिने, माहितीये का? सुने मला सांग, मी तुझ्याकडे येतो म्हणून तिथं तशी नाही ना करीत. मला कधी कधी असं वाटतं बरं का, मग आता आपण दोघं बोलतो, आपल्याला म्हणजे आपण चांगल्या उद्देशाने बोलतो, असं काय आपलं काय वाईट हे नाहीये त्याच्यात. चांगल्या उद्देशाने, मग ही तिला खपत नसन किंवा ही तिला कोणतरी सांगत असन म्हणून ती माझ्यावर अशी डा प्रतिमा शिवानी. हटकून बोलत असन, मला हे असं नाही काय पण चुकलं सुने, तिच्या अगोदर जर मला तू भेटली असती ना, हे कुठानाच नसता झाला. हा ना, डायरेक्ट आपलं झालं असतं, मस्त पैकी कुठेतरी गेलो असतो फिरायला. तेच हा, ना. किती प्रेमान राहिलो असतो तरी आपण, असं एकमेकावर धावलो नसतं. आणि 2चे 4 झाले तर 4चे 6 झाले असते, पण काय ते आमच्या याला कळणाच काही. हा. बरं जाऊ दे संध्याकाळी- आता, ह्या गोष्टी बोलून नाही ना नाही, मन उगच हे होते. संध्याकाळी गेला का दार आपटीन, खिडकी आपटीन, त्याच्यामुळे बाहेरच झोपतो. आता काय सांगू तुला, तुमचा सासरवास लय अवघड आहे. लय अवघड आहे खरंच. बरं बरं जाऊ द्या, मला जे जाऊन काही दे, कोणी जर बघितलं ना आणि तिला सांगितलं ना तर ते तिकडून पळत येईन आणि मग ती वाढदिवस आहे, वाढदिवस पुढच्या महिन्यात तिचा. हो का? हा, आणि आताच वाढदिवस वाढदिवस तिच्या म्हणून चालू. डोक्यात काय खुळी येईन तिलाच माहित. जाऊन दे, तुपला तू कर काम धंदा, जातो मी. जाऊ का?
हा तुझ्यापासून- अधून अरे निघूच वाटाना अधून मधून काय तुझ्यापासून निघूच तसं वाटाना नाही मला. अधून मधून चक्कर मारीत जा. ते चक्कर मारीन बाबा ते कुठं गेलं का मग गपचिप येत जाईन. हा येऊ का हा बाय. बाय. किती चांगला स्वभाव आहे बाई माणसाचा खरंच. असं ना आमचं हे असंच प्रेमाने बोललं असतं तर किती तुम्ही चांगलं. इकडे होय. तुझ्या ए भान्या तिकडे घराकडे बघत होतो. अरे तू अचानक येऊन ना मला अटॅक दिसली नाही का दिवशी तिसऱ्या झटक्याला जात असतात ना. बघितलं का म्हणजे आता का पहिला झटका देतो मला तू हा पहिला नाही, आता दुसरा असं बहुतेक. कमून मागच्या वेळेस पहिला बसला होता ना. हा वय झाडूच घालीन डोक्यात भेटत्या. हा काम धंदे नाही करीत झाडू घेऊन हिंडते मी. मी काय तू कुठे म्हणतोय हिंडतोय मी जरा थोडं महत्वाच्या कामाला आलतो. महत्वाचं काम वर्गणी काय गोळा करतो थोडं काम आहे. वर्गणी द्या. काय कसली वर्गणी हाय ते नंतर सांगन. अरे कसली वर्गणी ते सांग आधी. दिलेत लोकांनी ह्या बाग 150 रुपये गोळा केले 2 जणांनी दिलेत. अगं बाई हा. हा, मग आता तुम्ही बी द्यायची आता माझ्याकडे तर नाही आता मग द्यावाच लागन. आता कुठून देऊ मी कुठून द्या मला काय करायचं वर्गणी भान्या गावात राहता का डोकं नाही खाऊ नको मा तुम्ही गावात राहता का नाही मग वर्गणी द्यावा लागेल. अरे तू मा इथं कामाला आहे का मी तुझ्याकडे कामाला तू मा रुबाब आता मी झाडीतोय आहे कामाला नाही. वर्गणी माझ्या डोक्यात घाला झाडू धर ते बघ अरे घालशील तू आहे बाबा मला काय, आपल्याला कसं तेच म्हणलं हा तेच म्हणलं तुला सांगू वर्गणी. मूर्खपणा वर्गणी द्या नाही तर माझा राहिलेला पगार द्या 10, 20, 70 तुम्हाला काय परवडतं सांगा लवकर. आधी सांग मी तुला देते आधी सांग कशाची वर्गणी आहे वर्गणी कशाची हा, सांग का? सांग आमची मालकीण आहे ना पारुबाई तिचा बर्थडे मग तो कोंबडा काय म्हणला कापायचा आहे. तू पारुबाई पारुबाई बर्थडे आणि तू ही मालकीन हा. का मला तू माझ्याकडं आणि त्या दुश्मनीचं नाव घेतो का आता दोघी तुला माहित नाही का ती किती दुश्मन आहे माझी पण ती माझ्या संग लग्न करणार आहे लग्न म्हणून मी तिचं कोंबडं कापणार आहे आज बर्थडे. अरे काय एक एक खुळ भरत आहे आणि तिचं लोकं- नाव कसं काय घेतलं तू केक कापित मी कोंबडं कापणार आहे. हा वय हा. कोंबडा तुला चांगला तू रे बाप, कोंबडा आणि तू रे मला बाप, पैसे मागतो का हा. मला पैसे मागतो निघ इथून निघ निघ पैसे? निघ पैसे निघ इथून निघ याच्या तर हा तिचा बर्थडे आणि हा मला पैसे मागतोय वय हा तिचा कापितोय कोंबडा हा जायला. अय, अरे कुठे चालला गावात. अरे मी तुझ्याकडे आलोय कशाला? वर्गण दे ना गावात जरा काम आहे. काय काम आहे? अरे मी लोकांकडून गोळा करतो वर्गण तुला काय करायचं वर्गणी दे. मला तर सांग. तुला काय करायचं वर्ग सांगत नाही नाही मी नाही देत वर्गणी. नाही? नाही नाही. ऊस नाही दे मग किती? काय दे असते तुझ्याकडे दे काय द्या ना मला. देन काम पगार झाला नक्की का? हा बरं का? हा दे. हा. फोन करायला मला. नाही नाही फोन नको कर माझ्याकडे फोनच नाही का कुठून लावशील दे, बस. 400 रुपये 400 देतोय. रुपये हा नक्की द्यायचं तुला मला? असे 100 नोटा देईन मी 4 हा. परत. रविवारी नको मला पैसे दे. आयला तुला माहिती ना, देत हा. असतो म्हणून हा बरं. जाऊ का मग हा येऊ का? हा चल मग हा चल गावात चाललोय मी बी. कुठे गेला भान्या काय नो वाटलंच मला चुना लावणार म्हणून कसली कोंबडी काय नाही होच खायला मागे फुकटची आली काय यायला सगळे काम सोडून चालले होते ना चांगली माझे मी गेलेलंच बरं आलो का नाही हे असं काय अंगाला काय तो डायरेक्ट मी पडायला लागलो होतो म्हणून धरलं हा. आज बर्थडे तुमचा आज हानीत नसती येत. आणले की मग ती कोंबडी हा पैसे आणले ना कोंबडी घेऊ ना आपण हा बघ 550 रुपये इथं. हा हा ऐसी वर्गणी कोणाकडून आणली दीवानगी देखी नहीं कभी मैंने इसलिए हाँ 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 जाने जाना दीवाना तेरा नाम रख दिया. अरे गाणं तरी नीट म्हण रे एवढं प्रेमाने गाणं म्हण ना म्हणते म्हण ना नको आता जाऊ दे आता कोंबडी मला वाटलं तू कोंबडी बिंबडी घेऊन येशील सगळी कोंबडी आता तयारी कुठे करशील. भेटते मला नाही माहिती पण मी पैसे तर गोळा केलेत ना. असं असं तुझं म्हणजे कोणतंच काम पूर्ण नाही करायचं म्हणून तू कुठे टिकत नाही सगळे काम अर्धवट सांग काम यावानी नुसतं कुठं कोंबडी भेटते चल आता बघू काय उगीच लग्नाचं ऐक ना करू ना बाबा कवा आज आधी- बर्थडे होता मग आजच केला असता ना. ऐक ना पोटात आहे ना लय कावळे कोकू राहिले आधी कोंबडी खाऊ आणि मग लग्नाचा आता डायरेक्ट कावळे वळतात पोटात थोड्या वेळाने कोंबडी कोकण मग मग ती कोंबडी पोटात गेली ना लगेच हा, लग्न लगेच लग्न आजच्या चल, चल. हा? हा, आज चल. मुहूर्त चांगला लय बर्थडे भारी मुहूर्त आहे हा? बर्थडेच्या दिवशी चल चल. चट्टा रमाडा लग्न हॅलो हा राजशेठ हा आज वाढदिवस आहे मी काही साजरा करत नसतो वाढदिवस पण आता काय झालंय माहिती आहे का
खूप जणांचा आपल्या मित्र कंपनीचा आग्रह झाला, म्हणून मग काय झालंय, सांगितलंय मी राजू पाटलांना सांगितलंय, राजू बुतकरला सांगितलंय, तुलाही सांगतो, तुम्ही सगळे आहेत ना, वांबोरी फाट्यावरचं जे हॉटेल आहे ना आत्ता नवीन झालेलं, हा या मग तिथं बरोबर 7 वाजता या. हां चालेल, मी काही कोणाला सांगत नाही, कारण आपण आज वाढदिवस असल्यामुळं काल परवाच आपण गोरक्षनाथ गडावर वैरण दिली, त्याच्यानंतर हे केलं, अनाथ विद्यार्थ्यांना मदत केली. हा या नक्की या. चालेल. नाही नाही, ते बुफे वगैरे काही तसं काहीच आणू नका, केक वगैरे काहीच नाही, फक्त या आपले जेवायला आपले 4-6 जण. चालेल चालेल, ठीक आहे, ओके ओके. येऊन गेला, भाणे येऊन गेला वाटतं, भाण्याने ऐकलं पण गेला तो. हा हो कसलं भारी हॉटेल आहे हो. हा ना, जायचं का आतमध्ये बघ? ना नाही कुठं दिसत नाही तर. चल ना, आतमध्ये असतील ना. चला चला भारी आहे. हा 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 हा. हो इकडे चला ना, हे काय धबधबा आहे होय? धबधबा असतो का हा? मग धबधबा आहे का हा? बॅग ठेवा बाई साईडला. ठेव ठेव. मोबाईल तुमच्याकडे. काय करायचंय तुला? अहो कसलं भारी दिसतंय ना खरं. जरा थोडं हळूहळू ना, लोक बघतात आजूबाजूचे आपल्या. अहो, लोकांचं काय आहे, मला भारी वाटत आहे, बस झालं. भारी वाटलं तर वाटू दे, पण जरा थोडं एक्साइटमेंट कमी ठेवू जरा. आपण नानानी बोलवले आपल्याला किती भारी जागेवर, हा ना हा ना आणि आपण दोघांनी कसं मॅचिंग घातलंय ना. हा ना, एकदम भारी मॅचिंग मॅचिंग. मग ती पण आमची पारी मॅचिंग मॅचिंग मध्ये आली तर बरं होईल. काय म्हणले का? नाही काही नाही, कुठे काय म्हटलं, जायचं का पलीकडं? लय भारी तिकडं पण. हो, हा चालतंय, जायचं चालतंय, का? चला. बरं बॅग घेते का तू? घ्या तुम्हीच. अगं बा, मला त्याच्यासाठीच आणलंय वाटतं बॅग उचलायला. नवरा कशाला असतोय? हा बॅग उचलायला. हो. हा अहो कोणीच दिसा नाही अजून, कोणी आलंच नाही काय? अगं थांब, एवढं मोठं हॉटेल, कोणतरी आला असं. कसलं काय नाना दिसा नाही होय? भाण्या खोटं तर नसन बोलला ना आपल्याला? भाण्या मग खोटं बोलू शकतो तो, क्वार्टरच येत असा पण तो. अहो असं नाही हो, मला खायचंय असं मस्त लय सारं, किती भारी मस्त वाटत आहे. मग आपण एक काम करायचं का आता? भाण्या नाही, कोणी नाही, नाना नाही, जायचं घरी आपण आपल्या. नको, मी नसते जात, मी इथेच राहणार आहे आज. अगं गंमत केली, कोणी नाही आलं तर आपण आपल्या पैशाने जेवण करू. आता नको आलोय. पैशाने नको, नानाच्या पैशानेच खायचंय. आणि जर खोटं असेल तर काय करशील तू? असं बोलू नका तुम्ही, काळाची बिचे. अगं तसं नाहीये, नानाचं वाट. ते बघा ते बघा, यो ती भवानी कस काय आली इकडं? तुम्ही तर कधी हॉटेलला घेऊन जात नाही. अरे हा. सगळं खरं झालं. रोग आला तिला, तिच्याकडे बघायचं नाही तुम्ही, नाही. तिच्याकडे मी बघते आज. तू कशाला बघती? तू बघण्यासारखी थोडीच आहे, मी बघण्यासारखी आहे ती. पण ते भाण्याने सांगितलंय नानाचा वाढदिवस आहे, हा. पण खरं आहे का खोटं आहे काय माहित. भैया ते पण आहे, नाहीतर काय व्हायचं, आपण जायचं तोपायच्या तोंडाला. तो पाहिजे तोंडा नाही, तिथं जाऊन जर तिथं कोणीच नसलं तर आपल्याला पदर स्वतःला बिल द्यावं लागन. मी तिच्याकडे बघते आता काय असतं ते. इकडे नका बघू, इकडे बघा. येटर पटापट बघितलं का अजून? सांगा ना. इतके वेळ लागत वैर केव्हाचा माणूस येऊन उभा बसलेला इथं. हा एक नाहीतर काम कर, काय? इकडं असं मस्तपैकी कूलर लाव, आमच्या मॅडमला गरम होतंय है ना. आणि एक काम कर, मस्तपैकी आहे ना, एक पाण्याची बाटली घेऊन ये, आणि पापड खाशील ना स्टार्टर. पापड नाही, पापड अजून त्याच्यानंतर ना मस्त तुमच्याकडे जे जे काय आहे, गुलाबजामू पण मला लय आवडतात बरं का, तर माझ्या नवऱ्याला पण लय आवडते, ते पण घेऊन या. हा, आणि तुमच्या हॉटेल मधलं अजून काय काय भारी आहे ना ते आणा. पनीरचं आणा, ते सुक्क पनीर नसतं का ते आणा. काय जा लवकर जा. घरी तर माठातलं पाणी पितात आणि बेसन भाकर खातात. घरी घरी तुला काय माहिती रे आमच्या घरचं? आमच्या घरात येतो काय बघायला तू? तुमच्याकडे बघून दिसतंय तसं. का बरं? हम्म. आमच्याकडे बघून असं दिसत का? आम्ही एवढे फॅशनी दिसत नाही का आणू तू? सगळं. हा हा. सगळं घेऊन. सगळंच घेऊन यायचं. मला भाण्या म्हणतात, भाण्या. अयो भाण्या. अरे भाण्या, तू ओ, असा बाई, बाई, अवतार बाई, मध्ये? बाई. अरे बाबा 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 बाबा, अरे तू तर हिरो सारखं दिसायला लागला. नानाचा बर्थडे आज. नानाचा बर्थडे खरंच आहे का? अरे बापरे. बर्थडे जेव घातलं मग बस ना. बर्थडे नसला तर मी ना तुझ्या पैशाने जेवण करेन बरं का. पण हिला लय पण जेवण. टाकलेलं आहे. कुठं सांगितलं नाही तर लगेच माझ्या आधी हजर झाले. हा? अय भाण्या, तू कामाला आहे माझ्याकडे, लक्षात ठेव. आणि इथं चौनूक घालू माझी 4 लोकात काय. हा 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 तेच म्हणलं. बर बस बस खाली बस बस. बस तिकडे जाऊन. इकडे कुठे बसत काय म्हणे आणि इकडे? नाना कुठे आहे? बरं नाना कुठे आहेत? आणि आली ना. हा का? तिला कुणी बोलवलं? मीच हा? मी सगळ्या गावाला आमंत्रण देऊन टाकलं. तुला काय गरज तिला बोलवायची? नानाचा बर्थडे. तिच्याकडे बघते ना मी. कशाला आता इथं आपण आलोय गप का? तोंड बंद ठेवायचं, नाही तर आज माझ्यापेक्षा वाईट कोण नाही भांडण तुम्हाला केलं जेवण सांगते. झालं नाही तर जेवण ना तुमच्या तोंडात नाही, तुमच्या. तो काय म्हटला? काय म्हटला? जेव घालत नसतो मी. अजून माझ्या हातात आहे. तुम्हाला माहित आहे का बर्थडे आहे का नाही नानाचा?
थोडं शांतीला घे. मी जसं म्हणन तसं ऐकायचं, समजलं? हा ऐकलं 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 शांत तुझं बसून ऐकलं. राहा. शांत नाही बसून राहा म्हणजे बोल तू पण हा, भांडणाचं नको बोलू, हा. प्रेमाचं बोल जरा. हा. हा. माझ्या संग हा? हा. ती म्हणजे भावानी काय कशी कामाला आहे मटका ती ना? बघितली का? अगं सोड ना बाई तिला तू. सोड ना तुम्हाला धरायला. अब- हा मी कशाला धरल तिला? तेच म्हणलं मग. पिंजरी हायच का इथं म्हणजे भाण्याने यांना पण सांगितलं. अरे तू नको काही बोलू, आपलं गपचिप जाऊन जेवण करू. बघितलं का कशी साडी बिडी मटकत बटकत आली. अरे पण तुला काय करायचं, ती साडी घालू नाही तर जीन पॅन्ट घालू, टी शर्ट घालू. नाही, तुम्हाला लय गोड आहे ना, चला. हाय का इथं भांडण नको करू. माझं काय म्हणणं हा. आहे एकदा नानांना कॉल करा ना, नानाला होय. त्यांचा फोन बंद लागतोय. लागला चालू झालाय का बघा बरं एकदा. त्यांचा तर फोन बंद सांगतोय. बया बसा, जाऊ दे. इकडून बसता का? हा मी इकडून बसते. बस मस्त भारी वाटतंय जेवण ना? करू. हा लागली का मग सारखी नजर फिरायला? वा इकडून. आता काय डोळ्याला पट्टी बांधू का इथं मी? आपली बतकावानी नाही गट कक कक कोंबड्यासारखं चालूच असतं मानेचं. मी आता इकडे बघतो. हा, तिला काही काम नाही. आणि मी काय सांगते ती नीट ऐका. जर तिच्याकडे बघितलं आणि तिच्यामुळे जर हॉटेलमध्ये तमाशा झाला ना, माझं एवढं वाईट कोण नाही. अरे पण मी आपलं काहीच करीत नाही इथं. काय करीत जेवण नाही? करीन, जेवण करीन. पाहिलं तुमच्यासाठी देव उपवास सगळं करून पाहिलं, तुमच्यात काही सुधार नाही झालेला आजपर्यंत. आता काय होणार आहे? मान आहे ना, अशी अशी करता बरोबर अशी अशी होईल. नाही होत, मी आता तिकडेच बघतोय. अहो मी इकडे तुमच्या बघणारच मनात किती कपट आहे काय आहे मला चांगलं माहिती. तुमची बायको आहे, आज नाही राहत तुमच्या बरोबर. अरे ते ऐकन नसता काय इथं भांडणं होते, लोक तिच्यामुळे गोळा. होऊ द्या बरं तमाशा. तिला पण मी आज माझा झटका दाखवी. नको काय बोलू होऊ द्या? तिला काही. बघा बघा लय पुढ काय येतं, जातात तिथं बसायला. हाय का आता तिचा नवरा तिथे आहे, तिथं जाता का बसायला म्हणजे तिनं तो नसता तिचा नवरा, आता गेली असती का? अरे बाई तू नको ना बोलू. आता जेवायला आलो तुम्हाला का भांड. सांगते म्हणून सांगा ना. आपलंच ना खोटं आहे, मी काय दुसऱ्याला नाव ठेवते. खाली बघा ना, खाली बघा, तिकडे बघू नका. नाही आलो जरा तिकडल्या टेबलवर फेरफटका मारून. हा हा जा, पण इकडचं तिकडे काय चुकीचं सांगू नको. काम माझ्याकडे करतो तिकडे चालला का वय? मला सवयचे फेरफटका तुला आजचे मारायची. दिवस काय नाही म्हणणार, तुला उद्या सपाट दाखवते. जेवायचंय ना, निघ. शांत बस. नाही तर मग हाय माझ्या हातची स्वीट डिश. लई चोंबडा आहे हा. तिकडे बघा मग, तुम्हाला सांगते मग मी. अरे नाही बघत तिकडे, इकडे बघू का मी असा? तेच म्हणलं, असं ते घोड्याला नसतं का ते लावलेलं, तसं राहायचं तुम्ही. अरे इथं जेवायला आलोय का भांडायला आलोय आपण? तेच म्हणलं. बघा तुमच्याकडं कशी नजर जाते तुमची तिकडं. नाही मग सहज माणसाची नजर अशी. हा ना, जाईल ना. काय द्यायचं? ए तुझं काय रे मध्ये नवरा बायकोच्या लिग ना, सांगू ना आम्हाला जाऊ काय खायचा. वेटर आहे मी, मग बसले का टाइमपास करा. आमचे माणसं यायचे अजून. कोण माणसं आहे तुमचे? हा आमचे येणार आहेत बरेच. सगळ्या संघ जायचं ना. अरे वेटर आहे का मला घेतो? आम्ही सांगू तुला ऑर्डर द्यायची त्यावेळेस ये तू. जा चाललंय नवरा बायको चलून दे. काय चाललंय? काय चाललंय म्हणजे ते सांगायचं का तुला? दांडिया खेळतो, खेळायचं का तुला? जा बाबा. आता असतात का ते? कसे कसे वेटर असते हॉटेलला? हे बाबा निघ ना, जातो का? निघ ना तू. निघ. हा जा. टाइमपास करू ना, काय तर घ्या. नाही बिल लावी मी टेबलचं. कोण आहे आपण? कोण आहे? ओळखीचं वाटतोय का आवाज? तसं वाटतंय बरं का? गॉगल काढ रे. बघा अरे तो तो भाण्या आहे. हे बिलिंदर आहे वय. आणि तू काय करतो इथं? हा? तू? तुम्हाला जेवायला आमदार कोण दिले? अरे हा, हा. तेच दिलंय. येणं आहे ना. ना ना, मी म्हणजे पोरगी तू पण सांगितलं वय. मग मी सांगतच ऐकायचं गप्प शांत बसून ए, राहायचं. काय मला जेवायचं का? अगं पायाला आव पडला ना त्याला मी असं सरळ तुमच्या करत. ना मुंग्या आल्या असत्या ना पाहायला. मुंग्याच? मुंग्या आल्यात ना, मुंग्याच? त्या मुंग्या आहेत ना तुमच्या डोक्यात आणि मी एका ठोक्यात मागवा वा माग. माणूस लयच बितारलंय लगेच तिला बघून. बिथरलं नाही का, खरंच मुंग्या आल्या माझ्या डोक्यात आपल्या पायात. कशी बडबड करीत आहे. करू दे ना मग, तिचं तोंड आहे, ती बडबड करते, आपल्याला काय त्रास आहे? किती छान बोलत आहे ती. काय? तू तू काय? किती छान बोलण्यासाठी जन्म घेतलाय तू माणसानी. मग तू पण नीट बोल ना जरा, छान 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 चांगली हे बोल ठेव ना. जी मालक. हा. हा या तुम्ही शाळा सांग. नको बनव. तुला जा उद्या आता बघा. आम्हाला बोलू द्या तुला उद्या थोडं, बघा. दोन शब्द बोलू द्या. हा जेवायचं. शांत हो. हा हा बोट नको रे, बोटच ओढून हातात देईन. जेवायचं ना? अरे जा बाबा. लय भिकार जोड्या. तू दुसऱ्याची लाच चाटतो. तू नको सांगू आम्हाला. बघा बघा
अरे त्यांनी तर आपल्याला आमंत्रण दिलं हा, म्हणून दिलंय मग आलो का तो आपण. काही पण बोलणार काय आता काय काय लाल आता? परत काय चाललंय ते ऐकतो ना. तुम्ही पहिल्यांदाच वाढदिवस साजरा करण्याचा आग्रह केला बा. हा कधीच नाही केला आयुष्यात असं आहे. बरं योग आले हा तुम्ही गोरक्षनाथ चारा दिला गायांना चारा दिला अनाथ बरोबर. मुलांना जेवणाचं नियोजन केलं हो खूप तेही छान केलं. झालं नाही मग आता दुसरं काय हेच करायला पाहिजे ना. असं वयात खर्च नकोय नाही असं चांगल्या पण- कामी ते आणि तुमच्या आग्रहामुळेच इकडे आलो हा असं आहे. अरे वा वा, नाना. नमस्कार नमस्कार हार्दिक शुभेच्छा बरं का नाना. अरे बापरे तुम्हाला कसं काय समजलं मला समजलं नाना. पाण्याने Happy सांगितलं ना birthday. मला तुमचा वाढदिवस आहे बर म्हणून आम्ही सगळे इथं आलो हॉटेलवर असं का चांगलंच झालं कारण काय झालंय माहितीये का मी कधीच वाढदिवस साजरा करत नाही नाही. हे मित्र कंपनीचे आग्रह खातर त्यांनीच केक आणला त्यांनीच हे केलं आणि मग म्हणून त्यांनी खूप आग्रह केला वाढदिवस साजरा करा झालं ना आणि मग मी तर काही कोणाला सांगत नसतो पण बरं झालं चांगलं झालं भाण्याने चला, एक काम असं का चांगलं केलं बर यांनी. बर बर चालतंय सांगितलंय बर हा लवकर लवकर केक कापू मग भाण्या आम्ही, तुझा ड्रेसच चेंज केलाय सगळा तुझा तुमचा बड्डे म्हणल्यावर असं का बापरे बापरे चांगलं झालंय गॉगल लावलाय तू. त्याला बर. गॉगल काढायला लाव ना नाना. हा बर 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 आहे ते. बर चला ठीक आहे चला आपण बसून घेऊ चला घ्या बरं झालं चांगलं झालं आनंद आहे या 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 वा वा नाना. हा एकदम जोरदार तयारी झाली हा. हो सगळा केक खराब केला ना सगळा. केकचं. अरे, हे खायचं, खायचं. राहू दे ना हे खाल्लाय कधी राहू दे ना मी घेतो हा घ्या ना हा घ्या. तुम्हाला लय- बर चला आपण ऐका ऐका केक कापतोय जरा थोडी शांती ठेवा थोडी शांती रायशेट बाळासाहेब हा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू वा नाना हो. तुमचा वाढदिवस एकदम जोरदार साजरा झाला. काहींची नजर पण आता ना केक अरे इथं नका भांडू म्हणजे काय माहिती का वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जेवण बिवण काय नाही निघा आता लगेच हा? नाना जाऊ मग आम्ही. थांबायचे का जेवण करून जायचं सगळ्यांनी नाही, जेवल्याशिवाय आम्ही काय हॉटेलचं खायचं माहित नाही ना हा. लोकांना हे द्या त्यांना द्या वाढदिवसाच्या दिवशी द्या नानाला असं नका सगळं. करू हा त्या पुढं या रायशेट या फोटो काढ, भाड्या. हा या सगळे या सगळे या फोटो काढा, हा. एक मिनिट हा चला चला लावा हात लावा फोटो काढा. फोटो काढायचे. अरे निघलं का? हा. चला, जेवायला चला. सगळं लगेच नाही जेवायला थांबा मी आमंत्रण दिलं ना चला चला आपण सगळे आलात आणि भानाने तुम्हाला वाढदिवसाचं सांगितलं खूप चांगलं झालं. खरं तर मी वाढदिवस साजराच करत नाही म्हणजे परवाच गोरक्षनाथ गडावर वैरण दिली गायांना अनाथ मुलांना पण म्हणजे मदत करतो आणि पहिल्यांदाच वाढदिवस माझा साजरा केला. तर अशा पद्धतीने तुम्ही सगळे काही आलात त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद मी मानतो आणि असंच प्रेम करत राहा. नमस्कार मंडळी. तुम्हाला आमचा आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरायचं नाही. आमचा एपिसोड जास्तीत जास्त शेअर करायचा, लाईक करायचा आणि आमचे दोन्ही चॅनेल गावगाडा मोक्का राडा आणि गावरान धुमाकूळ हे पाहायला विसरायचं नाही.